हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे जीएसटी या विषयावर। हा टॉपिक आपण सविस्तर बघू। त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना निवेदन आहे, आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। त्यामुळे अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। जीएसटी हा विषय अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण यावर आधारित प्रश्न कुठल्याही परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात आणि तुमच्या कुठल्याही येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरू शकतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। प्रश्न क्रमांक 1 आहे, वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या अंमलबजावणीच्या स्मरणार्थ कोणता दिवस जीएसटी दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 आहे 1 जुलै, ऑप्शन नंबर 2 आहे 2 जुलै, ऑप्शन नंबर 3 आहे 3 जुलै आणि ऑप्शन नंबर 4 आहे 11 जुलै। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जुलै हे असणार आहे। 1 जुलै हा जीएसटी दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेने 22 सप्टेंबर 2025 जीएसटी कर दराची संख्या 4 वरून किती करण्याची घोषणा केली आहे? पुढे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 2 दर आहेत। म्हणजे 2025 पासून 2 दर लागू झालेली आहेत, ते म्हणजे 5 आणि 18, 5% आणि 18% ही 2 दरे आहे। आधी जीएसटीची दर 4 होती, परंतु आता कमी करून 2च करण्यात आलेली आहे। हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, जीएसटी अधिनियम लोकसभेत केव्हा पारित झाला? ऑप्शन आहे 1 नंबरला आहे 9 एप्रिल 2016, 2 नंबरला आहे 8 ऑगस्ट 2016 आणि 3 नंबरला आहे 8 जून 2015 आणि 4 नंबरला आहे 13 मार्च 2017। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 8 ऑगस्ट 2016 मध्ये लोकसभेत जीएसटी पारित झालं होतं। प्रश्न क्रमांक 4 आहे, संपूर्ण भारतभर जीएसटी केव्हा लागू झाला होता? पुढे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर 1 जुलै 2016 हे असणार आहे। 1 जुलै 2016ला पूर्ण भारतातच जीएसटी लागू झालेलं होतं। पुढचा प्रश्न बघणार आहोत, जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहेत, अमेरिका 1956, दुसरा ऑप्शन आहे कॅनडा 1954, तिसरा ऑप्शन आहे फ्रान्स 1954 आणि चौथा ऑप्शन आहे रशिया 1955। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 फ्रान्स हे असणार आहे। फ्रान्समध्ये 1954ला जीएसटी सगळ्यात पहिले लागू झालं होतं, म्हणजे जीएसटी लागू करणारा सगळ्यात पहिला देश हा फ्रान्स असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय जीएसटी प्रणाली कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे? पुढे 4 ऑप्शन दिलेले आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 कॅनडा हे असणार आहे। कॅनडा या देशाच्या मॉडेलवरच पूर्ण भारतभर जीएसटी प्रणाली आधारित आहे। अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील वस्तू आणि सेवा म्हणजे जीएसटी कराचा सर्वोच्च दर कोणता आहे? त्याचे वेगवेगळे दर असतात, त्यामधला सर्वात जास्त दर कुठला आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 40% हे असणार आहे। भारतातील वस्तू आणि सेवा कराचा सर्वोच्च दर 40% हा असणार आहे। पुढे बघणार आहोत 8 नंबरचा प्रश्न आहे, जीएसटीचे पूर्ण रूप काय आहे? आणि समोर ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन आहेत, तर 4 मधला ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे याचं योग्य उत्तर असणार आहे। आणि हा प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, जास्तीत जास्त पोलीस भरती, रेल्वे ग्रुप डी आणि अशा अनेक परीक्षामध्ये हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे। म्हणून महत्त्वपूर्ण क्वेश्चन असल्यामुळे याला अगदी तोंडपाठ करून ठेवा, कारण ऑप्शन सारखे असल्यामुळं पेपरमध्ये आपल्याला कन्फ्युजन होते आणि चुकीचं उत्तर टिक केलं जाते। पुढे बघू, प्रश्न क्रमांक 9 आहे, जीएसटीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। विजय केळकर हे जीएसटीचे जनक आहेत। नेक्स्ट आहे 10व्या नंबरचा प्रश्न, 101व्या घटना दुरुस्तीच्या कायद्याच्या रूपात कोणते संविधानिक विधेयक अखेर मंजूर झाले?
पुढे ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 122वे संविधानिक विधेयक हे असणार आहे. पुढे बघू. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार GST परिषद स्थापन केली जाते? समोर 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर यापैकी ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कलम 279A कलम 279A नुसार GST परिषदेची स्थापना केली जाते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, GST विधेयक मंजूर करणारे भारतातले पहिले राज्य कोणते? पुढे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर यापैकी योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 आसाम हे असणार आहे. GST विधेयक मंजूर करणारे भारतातले पहिले राज्य हे आसाम आहे. म्हणजे भारतातील पहिल्यांदा आसाम या राज्याने GST विधेयक मंजूर केले होते. अतिशय मोस्ट IMP हा क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 13 आहे, GST कोणत्या प्रकारचा कर आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 अप्रत्यक्ष कर आहे. GST हा अप्रत्यक्ष कर आहे. मित्रांनो, हे होते GST या टॉपिकवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न. तर हे प्रश्न अतिशय तोंडपाठ करून ठेवा किंवा शक्य असेल तर आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.